हॅशटॅग आपला सिद्धू, ठीक आहे, प्रेक्षकांचा, रसिकांचा, तुमचा, आमचा, हे कोणतेच शब्द नाहीये तिथे. हॅशटॅग आपला आहे. तर हे आपला मागे काय एक्झॅक्टली आहे गंमत? हे बघ, मला ना म्हणजे मी इंस्टाग्रामचं नाव घेऊ शकतो ना, म्हणजे सोशल मीडियाचं नाव घेऊ शकतो. बेसिकली मला इंस्टाग्राम काय माहित नव्हतं. एक फिल्म होती गौर-ए दास्तान, त्याच्या प्रीमियरला एक सोशल मीडियाची टीम मला भेटली होती. त्या फिल्मचं ते सोशल मीडिया तेव्हा येत होतं ना, आणि ते सगळे असे इंटू असतात ना, तर ते म्हणाले हॅशटॅग खूप इम्पॉर्टंट असतं तुमच्या आयुष्यात. तर त्यांनी मला एक हॅशटॅग दिला होता, हॅशटॅग सिद्धू मुमेंट्स. म्हणजे तुम्ही कुठलाही फोटो टाकला ना, तर तुम्ही ते टाका, म्हणजे ते तुमचे हॅशटॅग. आता त्याचं काय होतं मला माहित नाही, पण नंतर कालांतराने मी जरा फोटोज टाकणं आणि जरा त्याच्यावर छान छान लिहिणं असं झालं ना, तर हे आपला सिद्धू अचानक आलं. म्हणजे हॅशटॅग पीपल चॅम्प्स मला एक खूप आवडतं. पीपल चॅम्प्स ही फेज किंवा ही टर्म आहे ना, मला खूप आवडते. की म्हणजे पीपल चॅम्प, तुम्ही जिंको नका जिंकू, पण तुम्ही लोकांसाठी चॅम्पियन असं असतं ना, ही फेज मला खूप आवडते. सिद्धू मला घरी बोलायचे, ते संपूर्ण महाराष्ट्रातली मायबाप रसिक प्रेक्षक बोलतात. आता मला नावाने हाक मारायला सुरुवात झाली आहे. माननीय राजसाहेब ठाकरेंनी जेव्हा ही गोष्ट मांडली, तेव्हा आता खरंच आपला सिद्धू म्हणतात, पण सिद्धार्थ आपला सिद्धू आपल्यात म्हटलं जातं, सिद्धू आपल्यात म्हणतात, पण बाहेर सिद्धार्थ जाधव पूर्ण नाव घ्यायला लागलेत. सो ही टर्म मला खूप आवडते आणि ते आपले पण आहेत. त्यामुळे पीपल चॅम्प्स, हॅशटॅग पीपल चॅम्प्स, हॅशटॅग आपला सिद्धू. आणि मी आता हॅशटॅग आपला मराठी सिनेमा हे पण सुरू केलं, की तुम्ही जेव्हा मराठी सिनेमा प्रमोट करता तेव्हा हॅशटॅग आपला मराठी सिनेमा टाका. मी पण हा हॅशटॅग नक्की वापरेन, हॅशटॅग आपला मराठी सिनेमा. येस, तो आपला, जिथे आपलं आलं ना तिथे दुसरं काय, आपलं रेडिओ स्टेशन, आपला माईक, आपले आरजे, आपला सिद्धू, हे आपलं आलं की कमालीच वाटतं ते. आणि मला सिद्धू नेहमीच तुझ्या सगळ्या सोशल मीडिया पोस्ट बघून सुद्धा नेहमी वाटतं, अनेक वेळेला मी कॉमेंटमध्ये तुला माझी कॉमेंट दिसेल अशी हळूच, पण यार दरवेळी म्हणजे तू, मला आठवतंय गोव्याला आता जेव्हा रेड कार्पेट झालेलं तुझ्या फिल्मसाठी, गांधी टॉक्स, आणि मी ते फोटो बघितले आणि मला असं झालं की यार असं वाटतं की आपल्याच घरातली एक व्यक्ती आहे. आणि म्हणजे असंही नाही की मला त्या फिल्मबद्दल काही माहिती होतं, असंही नाही की मी त्याच्या फिल्मच्या टीमचा भाग आहे वगैरे, असंही नाही की आपलं इमिजिएट काही बोलणं झालेलं फिल्मबद्दल, पण प्रत्येक वेळेला तू काही अचीव्ह केलंस ना की असं वाटतं की यार आपल्यातलं पण काहीतरी जिंकलं त्याच्यासोबत, हे फिलिंग मला जेन्युइनली येतं. नाही, पण ती माझ्यासाठी पण ती मुवमेंट आहे की आपल्या आयुष्यात घडतोय, हे आपल्या आयुष्यात घडतंय असं. म्हणजे मी A.R. रहमान सरांसोबत एक फोटो काढला आणि ते म्हणाले की इथे नको, इथे लाईट कमी, तिथे काढूया. मी त्यांच्यावर फोटो काढला हे माझ्या डोक्यात आलं, यार मी या व्यक्तीला भेटलो आणि ते ज्या पद्धतीने लोकांना भेटत होते ना, A.R. रहमान, ते बघून खूप इन्स्पायर व्हायला झालं मला. ती मुवमेंटच माझ्यासाठी खूप. मी पहिल्यांदा इफीला गेलो होतो, पहिल्यांदा एका सायलेंट फिल्मचा भाग आहे. खूप पुष्पक नंतर ही सायलेंट फिल्म आता इंडियन सिनेमामध्ये येते. म्हणजे पुष्पक नंतर अशी सायलेंट फिल्म आली नाही आहे. सो आणि त्यात विजय सेतुपती, अरविंद स्वामी, आदित्य हैदरी, महेश मांजरेकर सर, ही सगळी मंडळी त्यात आहेत. किशोर बेळेकरने ते डिरेक्ट केलं आहे. सो त्याचा भाग होणं आणि मग तो अशा पद्धतीने प्रेझेंट होणं. आणि मी पहिल्यांदा कुठल्या तरी अशा फिल्म फेस्टिवलला गेलो आहे, बाय द वे, की हा भाई रेड कार्पेट, आणि माझं 5 पीस सूट त्यात आपण रूममध्ये जाऊन फोटो सगळं. पण ती एक्साइटमेंट खरंच मोठी होती. आणि मला प्रत्येकाला हाच प्रश्न पडतो की हे माझ्याबद्दल घडतंय, हे आपल्यावर घडतंय. एन्जॉय द मुवमेंट. म्हणजे तुम्हाला खूप इंटरव्ह्यू R&D केला असेल तर मी आफ्टर सिम्बा माझ्या आयुष्याची टर्म बदलली की हा क्षण जगा, एन्जॉय दिस मुवमेंट, एन्जॉय द मुवमेंट. आपण पण बोललोय, तर ती मुवमेंट एन्जॉय करायचा प्रयत्न करतो. हे आपल्या आयुष्यात घडेल किंवा घडवावं म्हणून काही करत नाही, ते घडतंय ते एन्जॉय करतोय. किती सुंदर.